नमस्कार. स्क्रेपर्सचे प्रकार आणि स्क्रेपिंग ऑपरेशन्सच्या बद्दल ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. वेगळे स्क्रेपर्सचा वापर वेगळे कारणासाठी केला जाते. आता आपण स्क्रेपर्सचे प्रकार आणि स्क्रेपिंग ऑपरेशन बद्दल शिकूया. या सत्राची उद्दिष्टे पाहू. या धड्याच्या शेवटी आपण सक्षम व्हाल. हँड स्क्रॅपरचे भाग परिभाषित करा. हँड स्क्रॅपरचे प्रकार परिभाषित करा. स्क्रॅप करताना स्क्रॅपर व्यवस्थित धरा. स्क्रॅपर सुस्थितीत ठेवा. हँड स्क्रॅपिंग ही अचूक पृष्ठभागावरून अगदी कमी प्रमाणात धातू काढून टाकण्याची प्रक्रिया आहे आणि उच्च स्पॉट पॉइंट्स काढून टाकण्यास मदत करते. हँड स्क्रॅपर्स हँड फाईल्स सारखे असतात. हँड स्क्रॅपर हे सिंगल एज साधन आहे जे कोणत्याही पृष्ठभागावरून धातू स्क्रॅप करण्यासाठी वापरले जाते. काढता येण्याजोगे स्क्रॅपर ब्लेड्स हाय स्पीड स्टील किंवा टंगस्टन कार्बाइड स्टीलचे बनवलेले असतात. हँड स्क्रॅपरमध्ये 3 भाग असतात: स्क्रॅपर ब्लेड, शाफ्ट, हँडल. हँड स्क्रॅपर्सची एकूण लांबी 150 ते 500 mm पर्यंत बदलती असते. स्क्रॅपिंगचा एक फायदा असा आहे की हे साधन हलवता न येणाऱ्या जड वर्कपीसवर हलवता येते. दोन प्रकारचे स्क्रॅपर्स वापरले जातात: सपाट पृष्ठभाग स्क्रॅप करण्यासाठी, वक्र पृष्ठभाग स्क्रॅप करण्यासाठी. सपाट पृष्ठभाग स्क्रॅप करण्यासाठी फ्लॅट स्क्रॅपरचा वापर मोठ्या सपाट पृष्ठभागांना स्क्रॅप करण्यासाठी केला जातो. कटिंग एज 3 mm जाड असते आणि बहिर्वक्र आकारासारखी गोलाकार असते. हुक स्क्रॅपर हे सपाट स्क्रॅपरसारखे आहे, परंतु त्याचा बिंदू 90 अंशच्या कोनात वाकलेला आहे. ते तिथे स्क्रॅपिंगसाठी वापरले जातात, जिथे फ्लॅट स्क्रॅपर वापरणे सोयीचे नसते. 2 किंवा दुहेरी हँडल असलेले स्क्रॅपर मोठे सपाट पृष्ठभाग आणि वक्र पृष्ठभाग स्क्रॅप करण्यासाठी वापरले जाते. बेअरिंग ब्लॉक स्क्रॅप करण्यासाठी हाफ राऊंड स्क्रॅपर वापरला जातो. 3 चौरस किंवा त्रिकोणी स्क्रॅपरचा वापर लहान व्यासाच्या छिद्रांसाठी आणि अचूक छिद्रांच्या कडा काढून टाकण्यासाठी केला जातो. बुल नोज स्क्रॅपर्स बैलांच्या नाकपुड्यांसारखे असतात. हे मोठे बेअरिंग स्क्रॅप करण्यासाठी वापरले जातात. स्क्रॅपिंग करताना स्क्रॅपर व्यवस्थित कसे धरायचे? सपाट स्क्रॅपरसाठी स्क्रॅपरचे हँडल उजव्या हाताने धरले जाते आणि ढकलले जाते. फॉरवर्ड कटिंग स्ट्रोक सुरू करताना उजवे कोपर शरीराच्या बाहेर धरा. कटिंग स्ट्रोक नंतर कोपर शरीराजवळ आणा. ब्लेडला डाव्या हाताने मार्गदर्शन केले जाते आणि दाबले जाते. ब्लेडच्या वर करंगळीच्या मुळाने आणि कटिंगच्या काठापासून सुमारे 40 mm ते 50 mm वर ब्लेड पकडा. करंगळी आणि दुसरे बोट हलकेच ब्लेड भोवती गुंडाळा. पहिले बोट ब्लेड भोवती सैलपणे असते आणि अंगठा ब्लेडच्या वर आणि त्याच्या उजव्या कोनात असतो. स्क्रॅपर सरासरी कडक धातूंसाठी पृष्ठभागाच्या सुमारे 30 अंश कोनात धरले जाते. कडकपणा असला की कोन वाढतो आणि मऊ धातूंसाठी कमी होतो. एका दिशेने स्क्रॅप केल्यानंतर आणि पृष्ठभागाच्या प्लेटवर चाचणी केल्यानंतर स्क्रॅपिंगची दिशा 90 अंशने बदला. स्क्रॅपर्सची काळजी आणि देखभाल. स्क्रॅपर्स धारदार आणि हाताळण्यासाठी चांगल्या स्थितीत ठेवले पाहिजेत. रबर किंवा चामड्याच्या आवरणाने कटिंग कड झाकून टाका. वापर केल्यानंतर गंजू नये म्हणून कटिंग एजवर ग्रीस लावा. स्क्रॅपर बेंचवरून खाली पडू देऊ नका.
ते इतर साधनांमध्ये मिसळू नका. संक्षेप करताना आपण शिकलो: हँड स्क्रॅपिंग, हँड स्क्रॅपर्सचे भाग, स्क्रॅपर्सचे प्रकार आणि त्यांचे उपयोग, स्क्रॅप करताना स्क्रॅपर्स व्यवस्थित कसे धरायचे, स्क्रॅपर्सची काळजी आणि देखभाल. तर हे होतं स्क्रेपर्सचे प्रकार आणि स्क्रेपिंग ऑपरेशनबद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळे संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. भेटूया पुढच्या सत्रात.